नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या मैदान होतंय चिंचाळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी. आणि त्या मैदानामध्ये उद्या गुलालामध्ये कोणकोणती बैलं राहतील एक अंदाज आपला कधी फेल जात नाही आणि जाणार सुद्धा नाही. क्वचित एखादा 90% तर आपण अंदाज लावतोय ती बैलं गुलालामध्ये असणार. बघूया चला मग कोणकोणती बैलं गुलालामध्ये असणार. टॉपची 10 बैल असतील. सगळ्यांचा लाडका बैल 10 नंबरचा बैल महान भारत केसरीचा मानकरी असलेला द्वारलीकरांचा हरण्या 722 जो हेमंत फुलेरे यांचा आहे. साहिल प्रतिष्ठान द्वारली हरण्या राहणार. कुठेही कुठलेही मोठं मैदान असू द्या तो बैल गुलालामध्ये 100% असतोच. त्या बैलाचं रेकॉर्ड खूप मोठं आहे. कितीही मोठं मैदान असू दे त्यामध्ये गुलालात असतो. नंबर किती काय येईना. खूप साऱ्या शुभेच्छा महान द्वारलीकरांच्या हरण्याला. तो उद्या गुलालामध्ये दिसेल तुम्हाला. नंबर 9चा बैल कोण असेल. 9चा बैल उद्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा असेल. कारण की सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा पळ काय आहे. एक हाती सामना जर फिरवायचा जर असेल तर कोण तो सर्जाच. कितीही टॉपचा मग कितीही मोठी गाडी असू द्या ओव्हरटेक करणार तर करणारच तो सर्जा. असा हा पैलवान अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट 8500 सर्जा. काय कमाल करतोय सर्जा. सर्जाचा पहिला कमेंट्स मध्ये सांगा. परंतु सर्जा उद्या गुलालामध्ये असणार हे लिहून ठेवा. कारण की सर्जाचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. मोठ्या मैदानात तो गुलालामध्ये असतो. जर पहिला जर व्यवस्थित असेल तर दुसऱ्या बैलाने साथ दिली पाहिजे सर्जाला. नक्कीच सर्जा जो आहे तो 9 नंबरला आहे उद्याच्या मैदानामध्ये. म्हणजेच 9 नंबरमध्ये जे टॉपचे 10 बैल आपण निवडलेले आहेत त्यामध्ये 9 मध्ये राहील तो गुलालामध्ये. 8 नंबरचा बैल कोण असेल. 8 नंबरचा बैल असेल सिकंदर 8181 बरं का. हा बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पैरा कोणी असू दे त्या बैलाचा वाईकरांचा सिकंदर 8181 कितीही मोठं मैदान असू द्या. मग ते भारत केसरीचं का मैदान असते ना रुस्तम हिंद केसरीचं का मैदान असते ना पेडगाव असो वडकीचं मैदान असो पुसेगावचं मैदान असो कासेगावचं मैदान असो त्या मैदानात तो गुलालामध्ये असतोच. 100% असतोच. कुठल्याही मैदान असू द्या एखाद्या वेळेस नसेल परंतु मोठं मैदान जास्त त्या मैदानात तो सिकंदर 8181 हा बैल असतो बरं का. लक्षात ठेवा हा बैल जो आहे तो नंबर 8 वरती आहे. या उद्याच्या मैदानातील गुलालामध्ये असणार. जास्त शक्यता 8 नंबरवरती आहे. 7 नंबरवरती कोण असेल. 7 नंबरवरती असेल सगळ्यांचा लाडका नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाचा पळ काय आहे. कसा पळतो गट कसा काढतो सेमी कसा काढतो गुलालामध्ये 1 नंबर नाही मिळू द्या 2 नंबर नाही मिळू द्या 100% हा गुलाल तो पाखऱ्या मिळवूनच देतो. कुणी असू दे त्याच्या सुद्धा सोबत पायऱ्या. नक्कीच उद्या बघावं लागेल शेवाळ्याबांच्या पाखऱ्याला कोणता पायरा मिळतोय काय वर्चस्व गाजवतोय कसा पळ करतोय. पब्लिकने गाडी लागली तर कसा हँडल करेल. डावीने पळतोय की उजवीने पळतोय पण छान असा पळतो शेवाळ्याबांचा पाखऱ्या. खूप छान पळतो आणि नक्कीच सुंदर आणि देखणा बैल आहे बैलगाडा क्षेत्रातला. आणि चिवळा ड्रायव्हर माळशिरस जे आहेत ते या गाडीवरती असतील. कारण की आपले पाखऱ्या जो आहे शेवाळ्याबांचा त्यांच्या गाडीवरती फिक्स ड्रायव्हर असतात. चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर. खूप साऱ्या शुभेच्छा पाखऱ्याला देतो. बस 6 वरती कोण असेल. 6 नंबरवरती कोणता बैल असू शकतो. नक्कीच आपण घेतोय साई संतोष तोडकर यांचा साई. हा बैल 100% उद्या गुलालामध्ये असेल. कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाचा पळ अलीकडे खूप वाढलाय आणि छान सुरेख असा पळतो तो. नक्कीच चांगल्या मातब्बर मैदानामध्ये तो गुलालामध्ये राहतोय आणि नक्कीच तो उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो गुलालामध्ये दिसेल सगळ्यांना. आता बघूया उद्या कसा पळतोय तो. पैरा कोण असेल साईचा माहीत नाही परंतु कमेंट्समध्ये सांगा पैरा कोण असेल साईचा. परंतु सगळ्या महाराष्ट्रामध्ये संतोष तोडकर यांचं नाव जे आहे त्या साईने केलेलं आहे. नक्कीच उद्याच्या मैदानात काय कमाल पळतोय काय कमाल करतोय हा साई छत्रपती संभाजीनगरचा. कारण त्या बैलाकडे पळ आहे. पब्लिकने सुद्धा पळतो बैल तो. नक्कीच त्याच्या गाडीवरती शाकीर पठाण हे गाडीवरती ड्रायव्हर असतील 100% असतील. खूप साऱ्या शुभेच्छा मी साईला देतो. नंबर 5 वरती कोण असेल जो बैल
तो त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असेल. चिक्या असेल, कारोंडेकरांचा चिक्या हा जो बैल आहे तो 100% गुलालामध्ये असेल. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो मोठ्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतो आणि कोणताही पैरा असेल तरी तो 1 किंवा 2 नंबर करतोय प्रत्येक मैदानामध्ये. परंतु बघितलं मध्यंतरी आजारी होता, आत्ता बिनजोड झाली पेडगावच्या फाटीवरती. सुट्टा निकाल घेत त्याने संकेत दिलेत की मी तयारी केलेली आहे, मी आता चिंचाळी मैदानासाठी सज्ज झालोय. आणि नक्कीच हा चिक्या कोणासोबत पळतोय कमेंट्समध्ये सांगा. परंतु चिक्या उद्याच्या चिंचाळीच्या मैदानामध्ये 100% सांगतो गुलालामध्ये असेल 100% असेल. नक्कीच खूप सारे शुभेच्छा. 4 नंबरवरती कोण असेल 100% तर नाही म्हणावं लागेल, पण 100% असणारच तो बैल. कोण बोलतोय आपण? भुंगा, मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा, पब्लिकचं भिताड, विठ्ठल नानांचा चेला. जे मुश्रीफ ड्रायव्हर आहेत ते सुद्धा असू शकते त्या गाडीवरती, किंवा विठ्ठल नाना सुद्धा असतील. कारण की उद्याचं जे आहे ते शेड्यूल खूप मोठं असेल विठ्ठल नानांचं. कारण की त्यांच्याकडे तेजा असेल, दिवाणे असेल, भुंगा असेल, बाकीचे सुद्धा बैल असतात त्यांच्या ओळखीची ही ती. कारण की विठ्ठल नाना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बैलगाडा क्षेत्रातले एक जुने आणि जाणते ड्रायव्हर आहेत. सप्तहिंद केसरी असा त्यांचा मान त्यांनी मिळवलेला आहे. परंतु बघूया उद्या भुंगा काय कमाल करेल ते. नंबर 4चा पैरा कोण असेल? नंबर 4 वरती कोण असेल? सगळ्यांचा लाडका बैल या बैलगाडा क्षेत्रातला सम्राट असेल. सम्राट सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, छत्रपती संभाजीनगरचा शाकीर भाई यांचा खूप पळतो. पैरा कोणी असू दे तो गुलालामध्ये असतोच, मोठ्या मैदानात तो गुलालात असतोच. पैरा जरी त्याचा चांगला जरी नसेल परंतु त्या बैलाला घेऊन तो पळतो, एक हाती सामना फिरवतो. हा सम्राट, लक्षात ठेवा, हा सम्राट बैल. नंबर 3चा बैल कोण असेल? चिमण्या असेल. छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या जो आहे तो 100% उद्या गुलालामध्ये असणार आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाचा पळ काय आहे. नक्कीच गुलालाचा बादशाह त्याला म्हटलं जातं. 2 नंबरचा बैल कोण असेल? बिनजोडचा बादशाह असेल मथुर, उद्या गुलालामध्ये 100% असणार. आणि या बैलगाडा क्षेत्रातला तो खूप मोठा आणि जुना आणि जाणता बैल आहे. खूप मोठ्या मैदानात तो गुलालामध्ये 100% असतो. कितीही टॉपची गाडी होऊ द्या, कितीही, त्या गाडीला हरवणारच आणि फायनलला राहतोच. हा बिनजोडचा बादशाह मथुर हा 2 नंबरवरती आहे. 1 नंबरवरती कोण असेल? ऑफकोर्स तो डिझर्व करतोय बकासूर, उद्या गुलालामध्ये असेल, 100% असेल. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला सुद्धा देतोय मी. कारण उद्या त्या पठ्ठ्यानं गुलाल घेऊन दाखवा, संबंध महाराष्ट्र बघतो, दाखवतोच तो. आणि हे होते टॉप 10 बैल या बैलगाडा क्षेत्रातले जे उद्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये दिसतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. धन्यवाद.